2024 सारखा आता मी सुद्धा जुना झालो होतो. लोक पुढे निघून जातील आणि आपण एकटे मागे राहू याची आता मला चिंता नव्हती. हल्ली एक वेगळीच बेचैनी जाणवते. जाणवतं की खरंच हवं तसं आयुष्य नाही जगलो. जाणवतं आता जेमतेम काही वर्ष राहिलेत आपली. जाणवतं की आई बाबा आता वाकलेत. 35ल्या ह्या एन्झायटी माझ्यासाठी नवीन होत्या. आयुष्यात काहीतरी भारी करायचं, इथपासून हवं तसं आयुष्य नाही जगता येत, हा निगेटिव्ह शिफ्ट जाणवत होता. गरजेच्या वस्तूंची सोय करता करता ज्यासाठी हे सगळं करतोय ती माझी गरज ही अशी कधी नव्हतीच हे आपसूक कळालंय. मनाची शांतता आणि स्वतःला पडलेल्या असंख्य प्रश्नांची उत्तरं शोधायला डोंगरात जायचं ठरवलं आणि त्यासाठी मी देवभूमी हिमाचल निवडलं. हिमाचल जणू माझ्या सह्याद्रीचा मोठा भाऊ. हिमाच्छादित पर्वतरांगेचा हा प्रांत भारत मातेचा जणू कंठच. हिमाचलच्या उत्तर पूर्व भागात पावसाळी सावलीत म्हणजेच रेन शॅडो एरियामध्ये वसलेले एक खोरं आहे. त्याच स्पितीच्या खोऱ्यात मी राईड करायला चाललोय. हर हर महादेव. माझी कुसुमेश्वर सौंदर्याच्या नावानं चांग बला. गणपती बाप्पा मोरया. पाऊस आला. चला, यश राईड करतोय त्याची ट्रॅम्प स्क्रॅम्बलर. सचिन हिमालयन 450वर आहे आणि मी आपली लालपरी. बिग टाइम आय नीड टू चेंज माय हेल्मेट. आय एम रिअलायझिंग इट ऑन द व्हेरी फर्स्ट डे ऑफ माय राईड. फर्स्ट डे ऑफ द राईड सगळ्या मिक्स फिलिंग असतात. सगळी पॅकिंग झाले की नाही, सगळं बरोबर घेतलंय की नाही अँड ऑल. पहिल्या दिवशी मुद्दाम आम्ही कमी डिस्टन्स कव्हर करायचं ठरवलं. शिमला जवळ असलेल्या फागूपासून थोडंसं आत माझ्या मित्राने डेव्हलप केलेली एक कोझी जागा आहे. आम्ही आता तिथेच चाललोय. एक्चुअली ना राइड में स्टे मैटर करता है. अपन इतना थक के आते हैं और ऐसा कुछ मिल गया ना भाई, वो देखते ही तो रिलीफ फील होता है. मस्त आता है. म्हणजे पहिल्या दिवसाची सांगता व्हावी ती अशी. ह्याला बेटा, हा आहे प्रतीक आणि ह्याने जगात भारी असं काहीतरी केलंय. मैं 24 कंट्रीज राइड कंप्लीट करके आया यार. 20,000 किलोमीटर्स एंड मोस्ट प्रोबेबली बिगेस्ट ओवरलैंडिंग एक्सपीडिशन बाय कपल. का मेजर हाईलाइट देयर नॉर्थ कैप, जो अपना नॉर्दर्न मोस्ट रोड ऑफ द वर्ल्ड है. इट इज कॉल्ड लास्ट रोड ऑफ द वर्ल्ड, रूट E69. तो वो मेरी विश लिस्ट में 5 साल से पड़ा हुआ था कि वो लास्ट रोड ऑफ द वर्ल्ड, नॉर्दर्न मोस्ट पॉइंट ऑफ द वर्ल्ड, जहाँ तक आप अपनी बाइक को लेके जा सकते हो या कार को लेके जा सकते हो. नहीं, एक्चुअली ह्याच्या इंस्टाग्रामवर ही इज रिवीलिंग वो त्याने जो फैक्ट्स है, ये जो मतलब खर्चावर जो प्रिपरेशन का भी चल रहा है तेरा. किया था, सब कुछ किया था. यस यस. मेरा क्या डॉक्यूमेंट्स है, वापस तेरा जॉब का स्टोरी वो भी शेअर किया तुला. त्याचा इंस्टाग्राम एकदा चेक करा. अमेझिंग स्टोरी आणि इन्स्पिरेशन स्टोरी एकदम, म्हणजे तुम्हाला भारी वाटेल. गुड मॉर्निंग, सुप्रभात. दिवस तिसरा. आम्ही सांगलापासून एक 60 किलोमीटर आधी आहोत आणि आजचं डेस्टिनेशन मे बी नाको असेल, पण आम्ही चितकूल करून जाणार आहोत. 8:30 पर्यंत निघायचा प्लॅन आहे. ब्रेकफास्ट झालेला आहे. चितकूलमध्ये आता -8 टेम्परेचर आहे. आम्ही जस्ट चेक केलं. स्नोफॉलचं प्रेडिक्शन आज नाही आहे, पण अजून आपण स्पिती एंटर नाही केलं. आपण किन्नौरमध्ये आहोत, म्हणजे किन्नौरमध्ये आता एंट्री होईल आपली रेकॉंग करून आणि मग त्यानंतर आपण नाकोकडून स्पितीमध्ये आपण एंटर करणार आहे आणि थ्रू आउट खूप मजा करणार आहे. चला आजचा प्रवास सुरू करूया.
डोंगरात आलो आहे आणि सकाळी सकाळी जेव्हा आपण राईड चालू करतो आपल्या मित्रांसोबत अशा वेदरमध्ये स्पेशली भारी फिलिंग आहे, भारी. ऑल यू नीड इज मोटरसाइकिल, फ्रेंड्स एंड दी व्यूज़. देवभूमि किन्नौर जिला प्रशासन में आपका स्वागत करता है. किन्नौर द्वार. तो इथून पुढे किन्नौर खोरं चालू होतं. अभी कहाँ जाएंगे? आज तो हम लोग ताबो चितकुल होके जाएंगे. बट पहले चितकुल जाओ ना, फिर जाना आगे को. हाँ जी हाँ जी. चितकुल खुला है ना? खुला है. ठीक है. आज निकल जाओ आप लोग चितकुल है ना. हाँ. तो मौसम अच्छा है. ठीक है. रास्ता अच्छा है. ठीक है. इस बार बर्फ कहाँ पड़ेगी? नहीं बर्फ हम देख रहे हैं हम लोग. अभी आगे काजा में मिली तो मिलेगी. चलो भाई, थैंक यू सो मच. हाँ आराम से जाना. हाँ जी, थैंक यू. तर हा आहे हिंदुस्तान तिबेट हायवे. ब्रिटिशकालीन समर कॅपिटल असलेल्या शिमलाला तिबेटशी जोडणारा रस्ता जो सतलज नदीपासून वर जातो. हाफ टनलिंग पद्धतीचा वापर करून हा हायवे बांधला गेला. कुणाच ठाऊक का, पण HRTCच्या बसने हा प्रवास एकदा तरी करावा असा विचार मनात येऊन गेला. चितकुल पासून एक 5 किलोमीटर आधी आहोत आम्ही. हे बघा आजूबाजूला सगळं एकदम बर्फाळ झालंय, बर्फाळ. इथून जरा हळूहळू एक कॉन्स्टंट थ्रॉटल देऊन जायला लागतंय, कारण इथे बऱ्याच प्रमाणात स्लश आणि ब्लॅक आईस आहे. सो त्यामुळे कसं गडबड करून चालत नाही. विंटरची राईड थोडीशी रेग्युलरपेक्षा वेगळी असते. किंबहुना आम्हाला आत्ता विंटर जाणवतं, आत्तापर्यंत कुठेच बर्फ नव्हता. ब्युटिफुल ब्युटिफुल. वाव. तर मंडळी फायनली आपण आलो आहे चितकुलमध्ये. ह्या रिजनमधला शेवटचं गाव भारतातलं. हे बघा दुमती. वो दुमती के बारे में पूछना. हे बघा हे आहे हॉस्टेल, चितकुलचं हॉस्टेल. तिबेट हायवे पासून 47 किलोमीटर आत बसपा नदीच्या काठी एक नंदनवन वसलंय. चितकुल हे या विभागातल्या भारताच्या शेवटच्या गावांपैकी एक आहे. इथे आल्यास एक रात्र स्टे करा असं मी नक्की सजेस्ट करेन. स्टे करा इथली शांतता अनुभवण्यासाठी, इथला आगळा वेगळा निसर्ग बघण्यासाठी. कुणाच ठाऊक, कदाचित तुम्हाला तुमचे बेटर व्हर्जन इथं मिळू शकेल. कोणीतरी बरोबरच म्हटलंय, स्वर्ग सा सुंदर चितकुल. हो, आम्ही रायडर्स आमच्या मोटरसायकलला एक थेरपिस्ट मानतो. मी पण म्हणेन की ही केवळ थेरपी नाही, माझ्यासाठी तर ही जगण्याची एक पद्धत आहे. माझी लालपरी उत्तर मला स्वातंत्र्याची खरी जाणीव करून देते. बाईक चालवण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे मी कुठेही पूर्ण स्वातंत्र्यासह प्रवास करू शकतो. मला कोणाचीही परवानगी घ्यावी लागत नाही. मी माझ्या मनाप्रमाणे फिरू शकतो. आय लव्ह दिस लाईफ. सुप्रभात मंडळी, सुप्रभात फ्रॉम नाको. आणि बाकी सगळं जाऊ दे, व्ह्यू बघा आमच्या हॉटेलमधून व्ह्यू. गुड मॉर्निंग भैया. काल रात्री वेट टिश्यू आहेत ना, वेट टिश्यू हे माझे बेस्ट फ्रेंड आहेत. कारण इथे पाण्याचा वापर करू शकत नाही. त्याचं पण रिझन देतो मी, प्रमाण देतो प्रत्येक गोष्टीचं. बघा प्रमाण कसं वापरणार पाणी सांगा बरं.
वेदरमध्ये दाखवतं की -14 होतं, बट यू अज्युम की -10 पर्यंत होतं. आता पण माझे हात थोडे हे होत आहेत. असं काजाला जायचं आणि तिथे टेम्परेचर अजून ड्रॉप असणार. ही एक गोष्ट, वेट टिश्यू, देन हीटर आणि हे वॉर्म पाऊच. सेवियर आहेत भाई, कर लो. हा खूप जास्त फेमस लेक आहे आणि हे आता पूर्णपणे फ्रीज झालेली आहे. काही पायऱ्या उतरून जायचं आहे. हे समोर बर्फ बघताय ना तुम्ही, ही ती तलाव आहे ते नाकोचं आणि माझ्या आजूबाजूला पण सर्वत्र बर्फ आहे. विंटर स्पिती इज नॉट फॉर बिगिनर्स आणि हे सोपं नाही आहे, अजिबात नाही आहे. त्याच्या व्यतिरिक्त पण मेंटल प्रिपरेशन, फिजिकल प्रिपरेशन आणि काही ब्लॉकेज नको डोक्यात. जरा जरी डाऊट आला तरी पण यू गॉन. हिअर यू गो गाईज. ही हे आहे नाको तलाव. आम्ही आता लिटरली चालतोय लेकवरून. हे बघा, आय नो जास्त आवापणा नाही करणार आहे. ओके, थोडीशी मस्ती बस झाली, थोडीशी मस्ती चालते. टेम्परेचर -1 आहे. टायर मार्क करके चलते रहो यार. ओ मलिंग नाला. अरे मत ले, निकल. टेम्परेचर आता वाढलेलं आहे. जे -1 -2 मध्ये होतं सुरुवातीला, ते आता 11 वाजलेत. सो ते आता 4 to 5 डिग्रीपर्यंत आलं आहे. पण थंडी तर अजून आहे. आज 81 किलोमीटर आहे इथून. त्याआधी 2 मॉनेस्ट्री करायच्यात. ताबोमध्ये 1 तासात आपण पोचू त्या ताबो मॉनेस्ट्रीला आणि त्यानंतर धनकर मॉनेस्ट्रीला जाणार. सध्या तरी हे 2 प्लॅन डोक्यात आहेत. बघू वेळ मॅनेज होऊन कसं होतं आहे ते सगळं. माझ्या बाबतीत हे नेहमी होतं की घरापासून लांब मला घराची आठवण जशी येते ना, आता मला घराची नाही एवढी आठवण येते, पण इथे नॉर्थला बघितल्यावर मला सह्याद्री आठवतं. पण नेव्हरदलेस पुढचे 2-3 महिनेच फक्त, नंतर पाऊस चालू होणार आणि पाऊस चालू झाल्यावर सह्याद्री आपण फिरणार आहोत. घाटानं 3. हे बिचारे बघा साफ करतात. थँक्यू सो मच. वरून जे लँडस्लाईड होते, छोटे छोटे दगड पडतात ना, ते साफ करत होते. मोड पर वाहन धीरे चलाइए, ये RO. आता आपण स्पिती खोऱ्यात आहोत. काल आपण होतो किन्नौर खोऱ्यात. तर किन्नौरमध्ये सतलज नदी, स्पितीमध्ये स्पिती नदी. काल रात्र झालेली होती. त्या दोन्ही नद्यांचा संगम मी मला दाखवायचं होतं, पण खूप काळोख झालेला. आम्हाला कळत रात्री 8, 8:15 वाजले हॉटेल चेक इन करेपर्यंत. त्यात हिमालयनचा थोडासा इश्यू झाला होता. हिमालयनचा टायर पंक्चर म्हणजे डोक्याला शॉर्ट असतो काय, ते झालं. पण आम्ही थोडं लकीली आम्हाला एक माणूस भेटला, व्यक्ती भेटला, जो ज्यांनी हेल्प केली टायर फिक्स करायला. सिंधू संस्कृतीचं हे तळघर मानलं जातं. स्पितीचं खोरं उत्तर पश्चिम मधल्या कुंजुम पर्वत रांगांपासून ते खापपर्यंतच्या किन्नौरमधल्या सतलज नदीच्या दरम्यान स्थित आहे. भोटी ही एक तिबेटी भाषा आहे, जी स्पिती खोऱ्यात सर्रास बोलली जाते. या भोटी भाषेत स्पितीचा उल्लेख पिटी असा करतात. पुन्हा एकदा व्हॅनिला आईस्क्रीम नजरेस पडत आहे. याचा अर्थ थंडीत वाढ होणार आहे. बंप आहेत छोटे छोटे, अशी उडते बघ लालपरी. टुणूक टुणूक चल रे भोपळ्या, टुणूक टुणूक. हा हेलो जी, कैसे आप सब? हेलो जी, हेलो हेलो. ह्या रोडवर चालताना मला आता पुन्हा भास व्हायला लागलाय की मी पुन्हा संस्कारमध्ये आलो. हे लँडस्केप बघा ना, सेम वाटतं.
किंवा मग लांबोईच्या दिशेने थोडेफार असे लँडस्केप आहेत जे एअर रिजननी तयार झालेले हे फॉर्म्स आहेत. वेलकम टू ताबो. ताबो आणि काझाच्या दरम्यान धनकर गावाच्या उंच टेकडीवर पिन खोऱ्याकडे तोंड करून एक मठ उभा आहे. धांग म्हणजे कडा आणि कर म्हणजे किल्ला. कड्यावर असलेला हा धनकर किल्ला. वाळू मातीच्या डोंगरात बांधलेले हे तिबेटी मठ स्थापत्यकलेचं उत्तम उदाहरण आहे. स्पितीला त्याच्या शेजाऱ्यांची असंख्य आक्रमणं सहन करावी लागली आणि या जागेमुळे स्थानिकांना खोऱ्यातील हालचालींचा मागोवा घेत धोक्याच्या वेळी आसपासच्या वस्तींना संदेश देता आला. गुड मॉर्निंग, सुप्रभात फ्रॉम काझा. काल संध्याकाळी आम्ही काझाला पोचलो. म्हणजे एक होमस्टे आहे, तिथे आम्ही स्टे घेतला. बाकीचा व्ह्यू वगैरे दाखवतो, पण त्याआधी इथे थंडी भरपूर आहे. आत्ता पण टेम्परेचर -4 किंवा 5 असावं. ही बघा बाईक, फ्रॉस्ट जमा झालेला आहे पूर्ण. अरे यार, हा कोपरो काढलाच नाही मी. वेलकम बॉयज, वेलकम. गुड मॉर्निंग. मनाली में स्नोफॉल स्टार्ट हो गया है. इधर भी शुरू हुआ है. चितकुल में भी स्टार्ट हो गया है और इधर भी स्टार्ट हो गया. हाँ, अभी जस्ट देख के आए. अभी घोड़े लागणार. घोड़े, गधे, गधे, सुअर सब लगने वाले. ऊपर से हमको जाना है मूद वैली, नहीं मूद विलेज, पिन वैली, है ना. ये फॉरेस्ट के अंदर बहुत चर्बी है. मैं नहीं बोल रहे जाओ जाओ, घर पे तो नहीं सुनता. मैं नहीं, ये बुझ जाएंगे. मूत देंगे. गोंदपो होमस्टेला आहे काझामध्ये आणि इथे स्नोफॉल होतोय. -15 टेम्परेचर आहे. हेवी स्नोफॉल चालू आहे. आजचं प्रेडिक्शन होतच आणि ते झालंच. पण त्याआधी मी तुम्हाला बाईक दाखवू इच्छितो. बाईक बघा. लुक ॲट हर. वाव. यात आता राईड करायचे. अवघ्या 5 मिनिटात कायापालट झाला. स्वच्छ आकाश आता धुरकट दिसत होतं. घरांचं छत हळूहळू पांढरा रंग धारण करत होते. प्रखर हिवाळ्यातली इथली परिस्थिती मी कल्पना सुद्धा करू शकत नव्हतो. लाईफ इज नेव्हर एन इझी फॉर दिस पीपल, हे आज समजलं. रक्त गोठवणाऱ्या थंडीत प्रकृतीसोबत स्वतःला जुळवून घेणं हा निसर्गाचा नियम इथं देखील लागू पडतो. सरतेशेवटी जीवनाचा संघर्ष कोणाला सुटला नाही.
जगाशी दूरदूरपर्यंत संबंध नसलेल्या या लोकांच्या लाईफस्टाईलचा विचार करत मी आजूबाजूच्या जागा फिरायला निघालो. आणि आम्ही चाललो आता चिचम ब्रिजवर. सो जाताना चिचम ब्रिज होणार, जाताना एक मॉनेस्ट्री पण लागते, पण ती की मॉनेस्ट्री आम्ही येताना बघणार आहोत. 4 ते 5 ठिकाणी फिरायची आहेत, बट सीन्स आता 11 वाजत आलेत, तर माहीत नाही हे किती पूर्ण होत आहेत. म्हणजे जेवढी होईल तेवढी करण्याचा माणूस असेल. काय घसरतो टायर, तर काय बोलणार. हा, वेलकम टू चिचम ब्रिज. कल्पना करा, समुद्रसपाटीपासून सुमारे 13,000 फूट उंचीवर तुम्ही एका पुलावर उभे आहात. खाली 1,000 फूट खोल दरी, आजूबाजूला बर्फाच्छादित प्रदेश. ही जागा आहे भारतातील सर्वात दुर्गम आणि सुंदर प्रदेशांपैकी एक, स्पितीच्या खोऱ्यातला चिचम ब्रिज. हा पूल चिचम आणि किब्बर या 2 वेगवेगळ्या गावांना जोडतो आणि त्यांच्यामधला प्रवासाचा वेळ 2 तासावरून 20 मिनिटांपर्यंत कमी करतो. स्टील केबल आणि कॉन्क्रीटच्या खांबांनी आधारलेला हा ब्रिज जोरदार वारा आणि भूकंप सहन करू शकतो. चेहऱ्यावर येणारा थंडगार वारा, खाली येणारा नदीचा आवाज आणि आकाशात विहार करणारे पक्षी पाहून मी थक्क झालो. पोस्ट ऑफिस, द वर्ल्ड हायेस्ट पोस्ट ऑफिस, इथे आलं आणि एक्सायटेड होतो त्या गोष्टीसाठी. 1 2 3 4 अजून 1-2 घ्यायचा विचार आहे. बघू. बघा केवढ्या मैत्रिणी आपल्या दादाच्या. सगळ्यांना लिहिणार आहे, जेवढे कोणी खास आहेत सगळ्यांसाठी एक नोट का होईना मेन्शन करणार आहे. तुम्ही पण इथे यायचं झालं, सिक्की डे नक्की भेट द्या. आणि हे स्पेशल आहे, हे समथिंग, कारण मला पण भरपूर लेटर्स झालेत. सो मी ठरवलेलं की मी जेव्हा पण जाईन तेव्हा हे नक्की करेन, जे माझे क्लोज आहेत मनापासून. लेट्स गो. मुद नहीं जाएंगे आज, मुद तो जाएंगे ही नहीं. मुद किसी जाएंगे क्योंकि बर्फ पड़ेगी फिर 100. हाँ, अभी वो बस मलंग नाला वो देखना है कितना है. सोचा है रेकोंग पियो तक जाए, बट कितना हो सकता, आई थिंक जितना हो सकता है उतना करेंगे. हाँ, रेकोंग पियो तो पहुंच जाएंगे आराम से. पहुंच जाएंगे ना. देखते हैं मौसम कितना साथ देता है. यहाँ से ताबो से नीचे ताबो से आगे नहीं रहेगी. ताबो शिजलिंग यहाँ से, मतलब यहाँ से यहाँ नीचे गाँव पड़ेगा शिजलिंग ना. हाँ, वहाँ से नीचे बर्फ बहुत कम पड़ती है. शिचलिंग. अरे देवा. नो ब्रेक्स, नो ब्रेक्स. येस. आजचं आमचं डेस्टिनेशन आहे रेकोंग पिओ, ज्याला पिओ म्हणून पण बोलतात किंवा कल्पा पण म्हणू शकता तुम्ही. थोडंसं डिस्टन्स आहे बदलापासून रेकोंग पिओचं. इथून जवळजवळ 200 किलोमीटरचं अंतर आज कापायचं आहे. आणि चारी बाजूला तुम्ही बघताय स्नो आहे. जेव्हा स्नोफॉल झाला आहे म्हणून ऊन आलं आहे आणि हे सगळा जो इथे बर्फ होता तो पाणी झालेला आहे. टेम्परेचर आता 3-4 डिग्रीच्या दरम्यान आहे. पुढे मला वातावरण खराब दिसतंय या डोंगराच्या मागे. सो लेट्स सी. मला तर तो स्नोफॉलच वाटतोय, पण स्नोफॉल बघायला छान वाटतो, फोटोज काढायला, व्हिडिओजमध्ये तुम्हाला सगळ्यांना बघायला खूप छान वाटतो. पण जो त्यातून जो कोणी रायडर जात असतो त्यालाच माहिती आहे किती लागतात ते त्या मुमेंटला. बट या नेव्हरदलेस, बट जे आहे ते मॅनेज करू आम्ही. मी लास्टला आहे,
आता यशनी मॅप लावला आहे, सो ही इज लीडिंग. त्याच्या मागे सचिन आहे आणि त्याच्या मागे मी. मेरा कैमरा चालू है. हाँ, तेरे को क्या लगता है मैं बंद करेगा, ऐसा कंटेंट छोड़ेगा मैं? बस चलो, आ गया. क्लियर भाई, क्लियर 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 झालो. रोलिंग, कीप रोलिंग, नो ब्रेक्स, कीप रोलिंग, कीप रोलिंग, कीप रोलिंग, कीप रोलिंग. व्हेरी नाईस. तो होतं असं ना, जेव्हा पण आपण बर्फात गाडी चालवतो ना, तेव्हा थ्रॉटल आपल्या कंट्रोलमध्ये असलं पाहिजे. नॉट टू मच थ्रॉटल आणि नॉट टू मच क्लच, आणि ब्रेक तर नाहीच. म्हणजे सो क्लचला थोडं थोडं पंप करत एक लिनियर थ्रॉटलवरती गाडी क्रॉस होऊ शकते. पण हा अगदीच जर का बर्फाचा थिक लेअर असेल तर त्यात तर तो कोई भी कुछ नहीं कर सकता भाई. फक्त काम 25 होणार होतं. राम 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 राम. देवा पांडुरंगा, देवा पांडुरंगा. नवस बोलून टाका, नवस बोलून टाका पोरांनो. बर्फानुभव, ॲक्च्युली बर्फानुभव होतो. स्नोफॉल पण स्टार्ट झालेला आहे. शिट 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 शिट. नाही ये भी मेरा भी हुआ था. शट. थांब, मी तुला पुढे येतो. थांब जरा. हा जरा केला क्रिस क्रॉस. ये शट. पिस्टल गिरने वाला था, गंदा गिरने वाला था. नहीं चाहिए शॉट भाई. हाँ देखा ना भाई, कैप्चर भी हुआ. नाही नाही, एक जण बस झाला. एक मिनिट, एक सेल्फी घेतो. 1 2 3. नाही नाही, सँड लावलं. आई थिंक वो सनलाइट आएगा ना, तब तक अपने को थोड़ा तकलीफ होगा. रुक मत, चल चलते रे, कीप रोलिंग. सचिन, हवा हवा थोडी कमी करूया काय? एवढी बेटर ना. सचिन सचिन खूप स्लो झालंय सचिन. हां, मला ब्रेक नाही मारता येते. अरे पडलो, थांबा. चाललंय नुसते. नाही नको येऊ यश, तू नको येऊ. अभी लगा हाथ को. मतलब उसके ऊपर आया थोड़ा. चलो उठाते. भाई देख, उसने हवा कम कर दिया है.
मोजो. ऑल गुड. हां नाही रे राम, बाईक जात आहेत ना. हां नाही नाही ठीक आहे. विल ऑल गुड ऑल गुड. थांबा. हां माहित होतं या राईडमध्ये हवामानाचं आव्हान सगळ्यात मोठं होणार आहे. आज हे पण कळालं की मोठ्यात मोठं आव्हान आपल्या मानसिक शक्ती पुढे क्षुल्लक असतात. कळालं की प्रबळ इच्छाशक्ती आणि प्रचंड मेहनत करण्याची तयारी असेल तर तुम्हाला कोणीच थांबवू शकत नाही. मी सुद्धा आता थांबणार नव्हतो. राईड सुरू करायच्या आधी जी निगेटिव्हिटी मी फील करत होतो ती आता नव्हती. आपल्याकडे नेहमीच हे दोन पर्याय उपलब्ध असतात. इदर यू कॅन चूज टू वरी और यू कॅन चूज टू बिलीव्ह. मी बिलीव्ह करायला सुरुवात केली. प्रत्येक राईड मला काहीतरी शिकवून जाते. ह्या राईडने एक अनमोल शिकवण दिली की सुरुवात कधी करायची हे महत्वाचं नाहीये, फक्त सुरुवात करणं महत्वाचं आहे. मी ती सुरुवात केली आणि तुम्ही